हुसेनी 11 वर्षाचं रिजवाना फाउंडेशन मैदानाच्या आतमध्ये एक मॅच रंगतीये. जाऊया मॅच कडे. 2 मिनिटं फक्त. ओंकार दादा 2 मिनिटं. ओंकार गोलंदाज आहे आणि दोन्ही टीमचे प्लेयर आहेत का इथे? ओके. रिजवाना फाउंडेशन आहे, दोन्ही आहे. चलो बरोबर 5 वाजता मॅच चालू होते. दसऱ्याच्या बॅट मधून हवाई सफर षटकार. थँक्यू डीजे. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती, खेळाडू तर हे करणारच नाहीयेत. मागे पाण्याचे जार होते, त्या जार पैकी काही जार गायब आहेत. असं करू नका. खेळाडूंना ते पाण्याची व्यवस्था आहे, प्रेक्षकही त्याचा आनंद घेत आहेत. जरी इथून कोणी जार नेला असेल कुठे तर यस. थँक्यू, धन्यवाद, मनापासून आभार आहे. असं करू नका. आपली स्पर्धा आहे, खेळाडूंसाठी ती पाण्याची व्यवस्था आहे. पडली तुझी माझी गाठ, धावसंख्या भलं गाठ. हो हो हो, सुपला मारा गेले. दांडी 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 गुल. थँक्यू. चला न्यू बॅटर जरा तयार राहा लवकर. युसुफ न्यू बॅटर आहे, तर मैदानाच्या आतमध्ये येतील. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे 8-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नानांनी सुद्धा भरपूर पारितोषिक लावली होती की 3 षटकार 3 चौकार. खरं तर या स्पर्धेसाठी एक आकर्षक पारितोषिक होतं. जो कोणी बॉलर पहिली विकेट हॅट्रिक घेईन त्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते कमवले विकास मोरे. एक आयकॉन खेळाडू आहेत, महाराष्ट्र पोलीस आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. या विकास दादा व्यासपीठावरती आपला सन्मान केला जातोय आणि ते पारितोषिक होतं इम्रान भाई खान, सामाजिक कार्यकर्ते युवोद्योजक यांच्याकडून ते तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला देऊन सन्मानित केलं जातं. या विकास मोरे. चांगला फटका, सरळ खेळला आहे तिथे. आणि खूप कमी दृश्य असे दिसतात की आपण ज्यावेळेस बॅटिंगला खेळताना बघतो बॅटरला, त्यावेळेस तो चेंडू अगदी सरळरित्या खेळला जातो आणि समोरच्या स्टंपला जाऊन धडकतो. असं खूप कमी वेळा बघायला मिळतं आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. खेळायला युसुफच्या बॅटमधून आपण तो फटका बघितला. एका सिंगल साठी अक्षय स्ट्राईकला येतील. धावसंख्या फलक आहे 9. आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. हो, चांगला फटका तिथे, एक टप्पा खात जाऊन फरार. चौकार. थँक्यू.
वडा शॉट कव्हरच्या डोक्यावरून जाईन सीमा पार 1-2-3 टप्पा खात 1-2 का भर चौका. थँक्यू डीजे. डीजे विकास मोरे आलेत का? येस, विकास मोरे आल्यानंतर आपण त्यांचा सन्मान करूया. आणि दुट्टीवरती गेले आहेत ते, उद्या येतील नक्कीच, ते त्यांचंही स्वागत असेल. नाही नाही, येस सर, डॉनना विनंती आहे व्यासपीठावरती या. नक्कीच डॉनचं म्हणणं आहे की आपण इथून बसण्याची जी मजा आहे बाई ती व्यासपीठावरती नाही असं म्हणणं आहे, पण खेळाडूंची ती मनं असतात की इथून बघणंच खरं आनंदाचं आहे. आतिक बाई आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांचा मनापासून आभार, वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. नक्कीच उद्या आणि परवा आतिक बाईंची उपस्थिती असणं गरजेचं आहे. सतरा धावा आहेत आणि एक गडी बाद आहे. चांगला फटका होता तिथे, पण बघतोय आपण चांगली विकेट किपरिंग सुद्धा. फटका बसला असता तर नक्कीच षटकाराच्या दिशेने तो गेला असता. काय नाही की युसुफ शेख चांगली गोलंद बॅटिंग करतायत आणि गोलंदाज कोण आहे तर विक्की सुनसणा, ज्यांचा आहे बोलबाला ते विक्की सुनसणा मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरून खेळायचा प्रयत्न केलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतं. एका धावेने धावसंख्या झाली पुढे 18 धावेंवरती. पुढल्या चेंडू आपण खुलोरचा आपण सिंगल मिळेल तिथे. दानेश कव्हर करतील तिथे. रोहन जाधव, रोहन जाधव सर जर असतील तर संपर्क साधा. रोहन जाधव सर संपर्क साधा. टायमिंग आहे, मोठा फटका तिथे जाईन बाहेर षटका. सव्वीस धावा फलकावरती आहेत. इकडे बाद. विकी सुनसणा एक अनुभवी खेळाडू आहेत, एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. 40+ वय त्यांचं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. पण एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी गोलंदाजी. चांगला फटका आपण बघतो, ऑन साईडला जातोय, सीमा पार चौकार. Everybody's hands up in the air and clap, 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 and clap, 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 clap.
थँक्यू डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 30. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये. हुसेनी 11 खऱ्या अर्थाने एक चांगली बॅटिंग करताना तर रिझवाना फाउंडेशन आपण बघतोय मैदानामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना. रिझवाना फाउंडेशनने खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं एक रेकॉर्ड केलंय 109 धावेंचं. एक नंबरला आपण बघितलं तर एस के ग्रुपने 103 धावेंचं रेकॉर्ड बनवलं होतं. त्यानंतर आज मात्र एक नवीन रेकॉर्ड बनवण्यात आलं. 100 खेळाडूंचा रिव्ह्यू आहे. पंच म्हणतायत त्यांचा रिव्ह्यू घ्या. तिसरा पंचांकडे आपण येतोय. निक्सन सर नो चेंडू चेक करायचा या. थँक्यू डीजे. आज खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे की भाईंचा वाढदिवस पण आहे आणि आज दिवसभरामध्ये आपण संध्याकाळी काउंट करतो की कोणी किती लोकांनी बघितलंय, पण भाई आपली मॅच आज अजून 5 वाजून 11 मिनिटं झाल्यात आणि आतापर्यंत तब्बल 4,500 लोकांनी ही मॅच लाईव्ह बघितलेली आहे. लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा मुख्य आयोजक असलमभाई खाण्यांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. डीजे डिसिजन इज पेंडिंग. थँक्यू डीजे. डीप होता चेंडू मैदानामध्ये फ्लाईट डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू इथे गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. पंचांचं कौतुक आहे. एक चांगला निर्णय महबूब सरांनी मैदानामध्ये दिला आहे. अप्पर कट केलाय तिथे. चांगला फटका पुल केलाय. या 2 धावेने धावसंख्या फलक आहे 34. एकाकडेच्या मो बदल्यामध्ये तिसऱ्या षटकातील अजूनही काय चेंडू बाकी. एक चांगला ऑन साईडला पण फटका बघतोय. पुल करायचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळतो तिथे. या सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 35. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. ओंकारची गोलंदाजी आपण बघतोय. ओंकारचा हा चेंडू वाडा शॉट आणि वाडा कॅच. वा भाई वा, काय जबरदस्त झेल टिपलाय. थँक्यू. 35 धाब्यांवरती मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. ओंकार गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतील. इंदर ज्यांनी षटकार मानून सामना जिंकवलाय. या आधीच्या मॅच मध्ये आपण त्यांना बघितलंय. 6 मारला तर 500 रुपयांचा पारितोषिक इंदरसाठी. आकाश दुबे युवा उद्योजक यांच्याकडून.
हो 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 बघा इंदरचा फटका आपण बघत होतो. इंदरने जर षटकार मारला तर आकाश दुबे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक आहे. छत्तीस धावा फलकावरती. एक सिंगल बनवले गेले. 36 धावे नव्हते. 2 विकेट 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 मिनिटाचा ब्रेक नाही आहे. थँक्यू. आहे लवकर जावं फक्त लवकर फास्ट मध्ये ब्रेक घ्या. VJ, VK, K, K, K. बाद. इंदरचा फटका आपण बघतोय. चांगला फटका देते चौकार. It's All Star Remix. थँक्यू. इंदर खेळण्यासाठी तयार आहेत. आकाश दुबेंचं म्हणणं आहे षटकार मारा आणि 500 रुपयांचा पारितोषिक घ्या. खोलवरचा चेंडू होता. सरळ खेळायचा प्रयत्न आपण बघतोय. ऑफसाईडला जातोय. सिंगल मिळतोय. दानेश कव्हर करते. सिंगल मिळेल. या सिंगल बरोबर धावसंख्येमध्ये वाढ. 41 धाब्यांवरती जाऊन टिपली आहे. हुसेन 11 टीम करताना एक चांगली बॅटिंग करते तर रिजवाना फाउंडेशन एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना. सुपर हिटचा हा करताना दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. टायमिंग आहे. सुंदर फटका. षटकार. SR, 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 SR. सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, सर्दी खांसी ना मलेरिया हुआ. चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना काय 47. पुल केलाय तिथे. ओहो चुकीला माफी नाही. सीमा पार चौकार.
वाडा शॉट क्षेत्ररक्षक आहे देते नक्कीच झाडामुळे थोडस अंदाज त्यांना घेता आला नाही पण एक चांगला प्रयत्न. DJ Vikas. पंचावन्न धावा. हो 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 हवाई सफर षटकार. चिलेले चिलेले आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो चिलेले बुबा 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 मेरे बुबा नहीं नहीं मस्ती में पर दिल डूबा कभी कभी पल ये मिले हस्ती में आओ झूम नाचो गाओ मस्ती में चिलेले चिलेले आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो चिलेले. थँक्यू थँक्यू डीजे. 61 धावा फलकावरती आहेत. दानिश अन्सारी गोलंदाजीला येतील. दानिशने मागल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. या मॅचमध्ये आता त्यांची ओव्हर आहे पहिली. संघाची 5वी गोलंदाजी ते घेऊन येत आहेत. 61 धावा आहेत दोन्ही गडी बाद. इंदर यांच्या बॅटिंग वरती अजूनही पारितोषिक आहे. आकाश दुबे यांच्याकडून 500 रुपयांचं ते किताब आहे. फक्त एक षटकार मारा आणि 500 रुपयांचं ते किताब घ्या. 62 धावा दोन गडी बाद. 5व्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि संचारी घरेंद्र गोलंदाजी करतायत. आडाबॅटीने खेळायचा प्रयत्न आणि ते युसुफने जर मैदानाच्या आतमध्ये सलग 3 षटकार मारले. इम्रान अन्सारी सरांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया युसुफ सार्थक करतील का ते, ठरतील का. एकीकडे इंदरवरती पारितोषिक लावलं गेलं, युसुफवरती पारितोषिक लावलं गेलं. हो 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 फुल टॉस फुल धमाल केली कमाल षटकार.
70 धावा संघाच्या कंप्लीट. ओ हो बिग हिट षटकार. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मस्ती लुटाती जिंदगी. थँक्यू. थोडस वाजवा लगे बंद करा. अजून एक षटकार मारा. स्ट्राईक आल्यानंतर हिशोबाने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. इकडे इंदरने जरी षटकार मारला तरी त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एकदा हिशोबसाठी टाळ्या होऊ द्या. 16 चेंडू आणि 42 धावेंवरती खेळतोय. ओ हो हो तिथे आहेत दानेश आहेत. कॅच होईन तिथे. थँक्यू थँक्यू डीजे डीजे धन्यवाद. येरवड्याची मुरलीधरण म्हणताय त्यांना. शहात्तर धावेवरती 3 विकेटी आहेत. चांगला चांगला चेंडू. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 76 धावा 3 गडी बाद. अजूनही 4 चेंडूंमध्ये किती धावा बनवले जाणार याच्याकडे मात्र लक्ष आहे. हुसेनी 11 वर्सेस रिजवाना फाउंडेशन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये रंगलेली ही मॅच. बॅट कट आहे का नाही रिव्ह्यू घेतलाय का सर? यस यस थँक्यू. नॉट आउट. चांगला फटका मारायचा प्रयत्न केला होता पण इथे एक रन आहे. बेल्स पडले नाहीत. विकी सुनसुदांनी ज्या बेल्स वरती चेंडू लावला तो बेल्स पडले नाही. त्याच्यामध्ये विकेट नाही आणि क्रिकेटचा तो नियम आहे. बेल्स पडणं गरजेची आहे. हे ह्याच मॅच मध्ये होऊ शकतं. 70 पे 7 जोड दिया. युसुफला संधी आहे. षटकार मारा. 1000 रुपयांचा पारितोषिक घ्या. विकी सुनसुना 1000 रुपयांचा फटका आहे. ये नजदीक नहीं. ये येरवड़ा से पुनः ढेसन मार दिया. बॉल द्या.
जोरदार टाळ्या होत्या. 3 सलग षटकार मारल्यात आणि या षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी आहे. हो पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळती. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय आणि जोरदार टाळ्या. 50 धावा कंप्लीट. युसुफ काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. युसुफ बॅट दाखवा कॅमेराला. एकदा बॅट दाखवा. तुमच्या पाठीमागे कॅमेरा आहे. कॅमेरामॅन फोकस करू. डीजे थँक्यू. यस यस सर. शेवटचा चेंडू. एका नाही दुका नाही. लास्ट गेंद पे छक्का. युसुफ भाई युसुफ. धाव संख्या फलक 91. हेलो आणि युसुफ के बन गए अब तक 56. थँक्यू डीजे. 91 बनवल्यात. 92 धावींची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चला इंदर सर आपल्या टीमला विनंती आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो हॅलो. चला अंधार पडायला लागलाय. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कॅप्टनला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. थँक्यू व्हेरी मच. कृपया करून बॅटिंगसाठी 2 बॅट्समन लगेच पाठवाय. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात 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 हॅलो थँक्यू डीजे. चला बॅट्समन चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग बिलकुल व्हायला नाही पाहिजे ही विनंती आहे. चला लवकरात लवकर प्लेयर्सला विनंती आहे आपल्या जागेवर जावे. एरोडा प्रीमियर लीग 2024 सीझन 2. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलमभाई खान यांचा आज वाढदिवस आहे. आणि खऱ्या अर्थानं एक दिलाय अजून एक पाहिजे. इन भाईंचा खऱ्या अर्थानं आज 44वा बर्थडे आहे. भाईंना खऱ्या अर्थानं मनापासून खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. वाढदिवस म्हणजे काय असतो? वाढदिवस म्हणजे वाढता दिवस. एक एक दिवस आपल्या आयुष्यात तो निघून जातो, मोजला जातो तो क्षण. आणि आज खऱ्या अर्थानं भाई तब्बल 44 वर्षांचे पूर्ण झालेत. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी नितीन वेताळ माझ्या वैयक्तिक कुटुंबियाच्या वतीनं भाईंना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि घेऊन जातो या स्पर्धेकडे.
आजच्या दिवसातली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एकीकडे हुसेनी 11 टीमने तब्बल 91 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 92 धावांची गरज आहे. रिजवाना फाउंडेशन या टीमने या स्पर्धेचा रेकॉर्ड बनवले 109 धावा. ती टीम खेळण्यासाठी तयार आहे. काय स्वीट केलाय, क्विट केलाय चौकार. सुरुवात चांगली गेली चौकाराने. दुसरा चेंडू आपण बघतोय अवंतर धाबीची भर आहे. छोटा डॉन मैदानाच्या आतमध्ये. विरेन विरेन नैनीत खऱ्या अर्थानं छोटा डॉन मैदानाच्या आतमध्ये. त्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं सगळ्यांना बघायची आहे. हो अपील केली गेली पण इकडे पंच दंडित करतायत. वाईट चेंडू. चांगला चौकार मैदानामध्ये. दोस्तों, जिंदगी हसीन है मगर सिर्फ उनके लिए जिन्होंने प्यार किया है, क्योंकि सिर्फ प्यार करने वाले जानते हैं कि Thank you. आन थँक्यू. अनाज भाईंच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोक येतात वाढदिवस. बाई थँक्यू डीजे, धन्यवाद. 10 धावा फलकावरती आहे. मोठा फटका कव्हर पॉइंट मध्ये. नो चान्स. फायर ब्रिगेड चौकार. रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो गाएगा. चांगला चेंडू आपण बघतोय. चांगला फटका आपण बघतोय. एकापेक्षा एक फटके मैदानामध्ये. ओ यॉर्करचा वापर केला. खोलवरचा चेंडू आपण बघतोय. सिंगल मिळली जाईल तिथे. येस बॅटिंग एज आहे तिथे. पंधरा धावा आहे त्या फलकावरती. चार 40 झालेले आहेत. सूर्य मावळतीच्या दिशेने गेलेला आहे. खोलवरचा चेंडू सरळ खेळाय गॅपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होईन तिथे. इंदर कव्हर करतील. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या भलक मात्र जाऊन पोहोचतो तब्बल 17 धावेंवरती. ओ हो वाडा शॉट. काय पुल केलाय. फाईनला जातोय सीमा पार. थँक्यू. बॅटर बॉलर
न्यू बॉलर अक्षय गावडे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी कधी पहिल्या षटकामध्ये बघा 23 धावा बनवल्यात. अशी बॅटिंग केली तर नक्की तुम्ही जिंकण्याच्या तिथीने पळणार आहे. कारण की मॅच होती 92 धाव्यांची. मॅच आली कुठे 30 चेंडू 69 धाव्यांवरती. हो जाग्यावरून खेळायचा प्रयत्न केला होता. कव्हर मध्ये दिशा देण्याचं काम केलं होतं पण नक्कीच एक चांगला गोलंदाज तयार होतोय मैदानामध्ये. अक्षयचं सॉन्ग लावून ठेवा. चांगलं सॉन्ग आहे. हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल. वाय भाय वाय काय कॅच घेतलाय. तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है सुनो कहना हमारा थँक्यू. या कॅचने गणित बदललंय. पहिली विकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये पडते रिझवाना फाउंडेशनची. एक चांगली बॅटिंग मैदानामध्ये करण्यासाठी न्यू बॅटर या संघाचा संघ नायक दानिश अन्सारी मैदानाच्या आतमध्ये आहेत. धीरज नॉन स्ट्राईकला 8 धावेवरती खेळताना. मगाशी आपण बघितलं अनेक मॅचला दानिशला ओपनिंगला बघितलंय. एक रणनीती आखणं गरजेची आहे. ओ रिव्हर्स अटॅक केलाय अनसक्सेस होतोय. अनसक्सेस ही यशाची पहिली पायरी असते. पण यशाच्या पायरीला तुम्हाला जर जिंकायचं असेल तर त्यासाठी लढणं गरजेचं आहे. टाळ्या वाजल्या गेल्या. चांगली गोलंदाजी चांगली रणनीती मैदानामध्ये आपण बघतोय. धावसंख्या फलक 1 ने पुढे जाते. 24 धावा 26 चेंडू आणि 68 धावेंची गरज आहे. दांडी 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 गुल. चोवीस धाव्यांवरती 2 विकेटी आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आपण पोते पंचांच्या आडाव्या बाजूने गोलंदाजी करतील अक्षय. म्हणून म्हणतो तो डीजे वाल्यांना अक्षयचं गाणं लावून ठेवा. चांगली गोलंदाजी करतोय. ओंकार नावाचं वादळ आहे. ओ हेलिकॉप्टर उचलले ओंकारने आल्या ऑफ साईडला सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या भलक जाऊन पोहोचतो तब्बल 26 धावा. बघा अक्षयच्या ओव्हरकडे जर नजर टाकली तर मित्रांनो 2 विकेटी आहेत, 2 डॉट आहेत आणि फक्त 3 धावा दिल्यात. काय गोलंदाजी केली अक्षयने मैदानामध्ये. वीरेन नैनित अर्थात छोटा DON डॉन या संघाचा हा छोटा खेळाडू आहे.
पण ही छोटी लोणावळा चिक्की झिंगी चिक्की करते. म्हणजे याचा अर्थ काय? छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक वेळा बघितलंय आपण. एका स्पर्धेमध्ये त्यांनी इतिहास घडवलाय. मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या सलग 3 विकेट घेतल्या. तो छोटा डॉन मैदानामध्ये आहे. बाहेरून सपोर्ट करताना मोठे डॉन. यस, लेग्स प्ले. वीरेंची गोलंदाजीवरती बघूया. दाणीचा फटका फसला गेला. बॅटीची काढा यश लागते. सिंगल मिळतोय तिथे. कमबॅक केलं इथे गोलंदाजाने. जब जब ये आमने सामने आते हैं तब तब क्रिकेट की मैच रोमांचक हो जाती है. दोनों टीमों में एक जज्बा है. वो जितकी खुशी के लिए वो खेलते हैं. वीरों को हमने हर बार देखा है खेलते वक्त. हर गेंद अलग तरह की डालते हैं. ओंकार को ये गेंद किस तरह के डालेंगे? ओंकार ने उठाया है यहाँ पे. ओंकार ट्राई किया होता तो कैच हो जाती, लेकिन गेंद बहुत दूर थी फील्डर से. एक अच्छा ट्राई वहां पे. वापसी करेंगे. कमबैक किया है यहाँ पे वीरेन ने. दिखते छोटे हैं लेकिन बड़ी बड़ी गेंद डालते हैं. आगे आके देख के खेलना चाहते थे. थोड़ा सा सफल हुए थे वहां पे. इसी के साथ स्कोर थोड़ा सा रुकता हुआ. 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट. और तीसरे ओवर के 3 गेंदें बाकी है. ओंकारला रोखलं इथे वीरेनने. ओहो, कॅच होता. कॅच सुटलाय तिथे. मी कालही सांगितलं, आजही सांगेल, बॉलिंग करणाऱ्या बॉलरचा हा डोक्यावरती गेला की समजून जायचं त्या चेंडूवरती काहीतरी पराक्रम होणार होता. आणि हा वीरेन आहे. मागल्या मॅच मध्ये त्याच्या बॉलिंग वरती षटकारांची आतिषबाजी झाली. तोच वीरेन गोलंदाजीला आलाय. 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. काय गोलंदाजी आहे. वेळ बदलतो, काळ बदलतो, दिवस बदलतो. इथे वीरेनचा खेळही बदलतोय. दानेश मोठा फटका गॅप मध्ये खेळलाय. सीमा पार चौकार. जाऊया पुण्याच्या मॅच कडे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. 34 धाव्यांवरती 2 विकेटी आहेत. वीरेनचा हा या षटकातला शेवटचा चेंडू. बघूया दानिश काय उत्तर देईल. दानिश एक आयकॉन खेळाडू आहे. संघाचे संघनायक आहेत. हो हो, वा भाई वा. दानिशला परतावा लागेल. बॅक टू पवेलियन. मोठी विकेट वीरेनच्या खात्यामध्ये. डीजे Jazz in the mix. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ ले, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. थँक्यू डीजे, थँक्यू. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतोय. 34 धावा बनवल्या गेल्यात. अर्ध्या मिनिटाचा ब्रेक घ्या विनंती आहे. 18 चेंडू. 5:50 झाल्यात मित्रांनो. थोडं फास्ट खेळा. 18 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज आहे. कमॉन डीजे, एक चांगलं सुमधुर गाणं लावा. थँक्यू. लेकिन आज मैं तुमको कुछ ऐसी बातें बताऊंगा जो आज तक तुमने न देखी होंगी और न सुनी. एरोडा प्रीमियर लीग 2024 पर्व 2 या स्पर्धेचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातला अंतिम सामना मैदानामध्ये आहे. अंतिम सामन्यातील
18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये बनवायच्यात 58 धावा. गोलंदाज तयार आहे अक्षय कावडे. बघूया मैदानामध्ये काय करतील. ओंकारने मोठा फटका सजवलाय. मिड विकेटच्या दिशेने जातोय. सिंगल मिळतोय लॉंगला. ऑन साइडला चांगला पळलाय ओंकारला. आपण पळताना बघा काय रनिंग आहे ओंकारची. ओ हो 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 काय रनिंग आहे. ये रुकेगा नाही. चित्त्याची चप्पलता आहे पायामध्ये. पाय त्याचा थांबणार नाही. त्याला गोलंदाजी करताना बी बघा बॉल हातामध्ये असला की 7-8 उड्या तो जाग्यावर मारतोच आणि मगच गोलंदाजी करतो. शैली प्रत्येकाची वेगळी आहे. त्याच्याकडे बघितलं की अशी दिंडाची आठवण येते. $37 रन लॉस ऑफ 3 विकेट. 17 गेंदों में चाहिए 55 रन. खेलना चाहते थे कवर के ऊपर से. खेल दिया है वहां पे. यस इथे 2 धाबा आहेत आणि या 2 धाब्याने धावसंख्या फलक 39 धाब्यांवरती. 16-53 धाब्यांची गरज आहे. मला वाटतं वीरेंची अजून एक ओव्हर असणार आहे आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहेच. प्रेक्षकही वर्ग आहे. वीरेंना कधी वरीन छोटा डाऊन आला की एक वेगळी मजा असते. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे रविवारी मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनल आहे. डान्सिंग अंपायर सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. त्यासाठी तुमची गर्दी असणं गरजेची आहे. हो 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 हवाई सफर. चेंडू गुल गुल गुल. बाहुबली षटकार. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू प्रज्वल सर. ओ हो 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 इथे बघा. यस यस विचार केला काय होतं बघितलं आणि त्यावर निर्णय दिला. नक्कीच वाईट चेंडू आहे आणि या वाईट चेंडूने धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या फलक 46 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 14 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज आहे. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. आडापेटीने खेळायचा प्रयत्न केला होता. डी डॉट. ओ दांडी 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 गुल. मोठी विकेट. कुणी आसपास ना डोळ्यांच्या बोलात हासना. तू जरा माझ्याशी बोल ना. ओठांची मोहर खोल. थँक्यू डीजे. तू समजा. आणि ज्याची गोलंदाजी सगळ्यांना आवडली आहे त्याची वैयक्तिक दुसरी सांघिक 5वी गोलंदाजी तो घेऊन येतोय. वीरेन या 5व्या ओव्हर मध्ये तो काय कामगिरी करणार आहे याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. मी नेहमी सांगतो स्वतःला असं बनवा ज्यांनी नावं ठेवली त्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. तेच काम वीरेन करेल का. रिवर्सचा फटका. ओंकारचा झटका. गर्दीमध्ये सर्दी. वा भाई वा. षटकार.
थँक्यू. संघाच्या 52 धावा झाल्यात. अजूनही 11 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. आयुष्यामध्ये बॅड पॅच गुड पॅच येणं गरजेचं आहे. तो येणं गरजेचं पाहिजे. वीरेनला मागल्या ओव्हर मध्ये बघितलं चांगल्या गोलंदाजीवरती. आता थोडंसं वेगळं आहे. एकीकडे ओंकार चांगलं आक्रमण चढवतोय. ओंकारही चांगला गोलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे, चांगला बॅटर आहे. हुसेनी 11 वर्सेस रिजवाना फाउंडेशनची मॅच. ओ पुढे सरून खेळायचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू होता पण पंचांनी दंडित केलंय. जमिनीला दोन्ही हात समांतर. धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडू. पुन्हा एकदा वीरेन तयार. ओंकार तयार. पुढे सरून खेळलाय. फाईन लेगला जातोय. एक टप्पा हातामध्ये येईन. सिंगल मिळणार. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय. वा ओंकारची रनिंग म्हणजे काय थांबायचं नाव घेत नाही. डबल बंजा 55 लावले गेले. 10 चेंडू आणि 37 धावेंची गरज आहे. अशा कित्येक मॅच बघितल्यात निक्सन सर. 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावले गेलेत पण इथे 10 चेंडू आहेत. रिवर्स रिवर्स उलटा फुलटा खेळायचा प्रयत्न. रिवर्स खेळल्यानंतर पंचांकडे अपील केली गेली. सर वाईड आहे पण नाही. पंचा अनुभव आहेत. ओंकार खेळण्यासाठी तयार. वीरेने कमबॅक केलंय. गुडघा टेक तमाशा देख. चांगला फटका सजवला होता पण लेगबायच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला कळवतात सिंगल आहे तिथे. आप तक बढ़ गए है 56 आणि या एकट्या 56 धावा कोणाच्या आहेत. 19 चेंडूंमध्ये इसुबने बनवल्यात. 8 चेंडू 36 रन की जरूरत. क्या होगा अगली गेंद पे. फैसल खेलने के लिए तैयार हो. देख के मारना चाहते थे कवर पे. पॉइंट पे खेला है. वहां पे सिंगल मिलेगा. सिंगल के साथ डबल लिया है. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक जाऊन पोहोचतोय तो 58 धावा. 7 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षकांनो खेळाडूंना मॅच आवडली असं एकदा टाळ्या होत्या दोन्ही टीम साठी. ही मॅच पुन्हा नाही. असं दृश्य पुन्हा नाही. अंधार पडत चाललाय. दिवा लावला पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शोभा पाहिजे. शिवरायांना खोरणी मानवंदना. फुल टू धमाल केली कमाल. तिथे आहे फिल्डर वीरेंची शाळा. इथे टाटा बाय बाय करत झेललाय झेल. विकेट. फैजलचा संपलाय खेळ. शेवटचे 7 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. मॅच अजून संपली नाही. गोलंदाज तयार. रेहान बघूया. शेवटचे 6 चेंडू. चला वेळ आपल्याकडे नाहीये. प्रॅक्टिस नंतर. आधी मॅच. पहिला चेंडू डॉट. हो चांगला फटका मारायचा प्रयत्न पण इथे विकेट मिळते. ओंकार मैदानाच्या बाहेर परततोय. कारण मी हाय गोली ग टॉपचा. कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावात हाय ताकद.
थँक्यू डीजे, धन्यवाद. शेवटचे 4 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज आहे ना. भूतोंडा भविष्य असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंमध्ये खेळ. गोलंदाज तयार, बॅटर आदित्य. आदित्य रेकीच सप्पल होऊन खेळून पुन्हा बॅकफुटला गेले. डॉट चेंडू असेल. 3 चेंडू बाकी आहेत. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या मॅचेस त्या चांगल्यारीत्या पार पडल्या. एक चांगला दिवस आज खऱ्या अर्थानं आनंदाचा या मैदानामध्ये साजरा केला गेला. अनेक मान्यवर आले. भाईंच्या वाढदिवसानिमित्त प्रेमाने आणलेला केक आपण या ठिकाणी कट केला. किती केक आणले याचा हिशोब पण नाही आज, कारण ते एवढं प्रेम भाईंवरचं आहे. आजचा त्यांचा आनंदाचा दिवस, स्पर्धेचा दिवस. ओहो, आदित्यच्या बॅट मधून हवाई सफर करत रसगुल्ला दिलाय बंगाली षटकार. दोन चेंडू बाकी आहेत आणि 28 धाब्यांची गरज आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न बाहेर पडलं, ते राजमाता जिजाऊ. वाईट चेंडू. ज्याने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्याने देखणं स्वप्न खांद्यावर पिलून याचा वारसा चालू ठेवला ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातील सर्व क्रिकेटांना, जगातील सर्व महापुरुषांना, सर्व संतांना करुणी मानवंदना. माझं नाव नितीन वेताळ. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, खेळाडूंचं एरोडा प्रीमियर लीग 2024 पर्व 2 मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलम भाई खान यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. हा कॅच घेतला असता तर नक्कीच 1000 दिला असता असं भाई म्हणतात, पण आहे कारण प्रेम होतं तरी ते तुम्हाला नाराज करणार नाही. या चौथ्या दिवसातला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा, विजेत्या टीमचं अभिनंदन. आणि वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. डीजे थँक्यू. उद्याची पहिली मॅच या ठिकाणी रंगेल ठीक 9 वाजता. हुसेनी 11 वर्सेस अमन फाउंडेशन. हुसेनी 11 वर्सेस अमन फाउंडेशन या दोन्ही टीमला मी सकाळी ठीक 8:30 ला आमंत्रित करेल. 8:30 ला टॉस होईल आणि 9 ला मॅच रंगेल. या ठिकाणी भाईंच्या वाढदिवसानिमित्त अनेक मित्रमंडळी आलेत. केक प्रेमाचा आहे, कटिंग केला जाणार आहे. कॅमेरामॅनला विनंती, फोकस टेचकडे करा. शेवटचा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे इसुब भेटणार, 1000 रुपये भेटणार. थँक्यू डीजे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पण इसुब. 56 धावा बनवल्यात 19 चेंडूंमध्ये.